सत्य असेल तेच दिसेल. भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचे यात सहभाग असेल तर कारवाई होईल, पण केवळ भेटले म्हणून कारवाई करायला लागलो तर कुणी त्यांना 40 किलोमीटर पाण्याची लाईन दिली हे सर्वांना समजलंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की भोंदूबाबा प्रकरणी हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केलाय. या प्रकरणात महिला लाजेखातर पुढे येत नाहीत, म्हणून पीडित महिलांना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही महिला प्रतिसाद देत आहेत. प्रकरणाकडे लक्ष घालण्याच्या सूचना मी डीजींना दिल्यात. ते या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. SIT आणि नाशिक CP मिळून हे काम पूर्ण करतायत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.